आजचा टॉपिकच आहे गोड गोडपणा मागचे कटू सत्य. साखरेचा जो गोडवा आहे त्या मागचं कटू सत्य आज आपण जाणून घेणार आहोत की का जास्तीची साखर खाणं योग्य नाहीये. आता सगळ्यात पहिलं तर आपण हे चेक करायचं आहे की आपण शुगर साठी ऍडिक्ट आहोत का, साखरेसाठी साखरेच्या पदार्थांसाठी आपण ऍडिक्ट आहोत का. तुम्ही स्वतःच्या बाबत ऑब्झर्व करायचं आहे की असं होतं का की आपण पोटभर जेवलो आहे, आपल्याला भूक नाहीये, तरी पण आपल्याला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. असं जर होत असेल तर तुम्ही शुगरच्या बाबतीमध्ये ऍडिक्ट आहात. आणि जेव्हा एखादा गोड पदार्थ बघितला आपण, मे बी आपण एखाद्या केकच्या दुकानासमोरून जात असू किंवा कुठेतरी आपल्याला चॉकलेट दिसत असेल तर आपण स्वतःवरचा कंट्रोल तिथं हे करतो का की नाही, आता मला ते खायलाच पाहिजे, भलेही ते वजन वाढवणारं असेल किंवा अजून काही माझ्या आरोग्यासाठी चांगलं नसेल, पण तरी मला ती खायची खूप इच्छा आहे आणि ते आपण टाळू शकत नाही, तो मोह टाळू शकत नाही. असं असेल तर तुम्ही शुगर ऍडिक्ट आहात. जेव्हा तुम्हाला जर तुमचा हेल्थ कोच जर सांगत असेल की शुगर तुम्हाला खायची नाहीये, साखरेचे पदार्थ कुठलेही खायचे नाही, गोड पदार्थ खायचे नाहीये, तर तेव्हा तुम्ही नर्वस होता का की आता साखरच बंद करायला सांगताय. तर अशा वेळी जर नर्वस होत असाल तुम्ही तर तुम्ही शुगर ऍडिक्ट आहात. आणि सारखं सारखं तुम्हाला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते का दिवसभर, तरी पण तुम्ही शुगर ऍडिक्ट आहात. आणि तुम्हाला दिवसभरामध्ये मूड स्विंग किंवा थकवा येणं असं होतं का की गोड पदार्थ खाल्ल्यानंतर थकवा येणं किंवा मूड स्विंग होणं, असं जर आपल्याला होत असेल तरी पण आपण शुगर ऍडिक्ट आहात. शुगर ऍडिक्शन बाबत आपण पुढे बघणारच आहोत की हे ऍडिक्शन कसं होतं आपल्या ब्रेनच्या लेवलवर. आता शुगर जी आहे ती दोन प्रकार आहेत तिचे. शुगर आपल्या बॉडीला आवश्यक आहे, कारण त्यातून आपल्याला कॅलरीज मिळत असतात, कार्ब्स मिळत असतात, परंतु ती कोणत्या फॉर्म मधली, तर नॅचरल फॉर्म मधली जी शुगर आहे, नैसर्गिक पदार्थांमधली जी शुगर आहे, तर ती आपल्यासाठी आवश्यक आहे. आता नैसर्गिक पदार्थ म्हटल्यानंतर तुमचे जे फ्रुट्स आहेत, गोड फ्रुट्स असतील त्यामध्ये शुगर आहे, तर ती जर तुम्ही घेतली तर तिचा फारसा काही त्याचा धोका नाहीये, उलट त्याच्यासोबत तुम्हाला न्यूट्रिएंट्स मिळणार आहे, फायबर मिळणार आहे, तर त्याचा शरीराला फायदाच होणार आहे. त्याचबरोबर आपलं धान्य जे आहे त्यामधून सुद्धा आपल्याला शुगर मिळत असते. ज्वारी असेल, तांदूळ असेल, त्यामध्ये सुद्धा नॅचरल स्वरूपामध्ये शुगर अस्तित्वात असते. अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये नॅचरल नॅचरल स्वरूपामध्ये ही शुगर अस्तित्वात असते. त्यामुळे तुम्ही बघा की डायबिटीसची एखादी पेशंट आहे, बरेही त्याने साखर बंद केलेली असेल पण तरी त्याची शुगर वाढत असते जेवणानंतर. का, जेवणामध्ये कुठलाही गोड पदार्थ खाल्लेला नसतो, पण जे काही तुम्ही जेवता त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला शुगर येत असतं. नैसर्गिक स्वरूपामध्ये आपण नैसर्गिक पदार्थांमधून शुगर घेणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. परंतु दुसरा एक प्रकार आहे आर्टिफिशियली क्रिएटेड रिफाईंड शुगर. आपण जी पांढरी साखर जी आहे आपल्या घरामध्ये वापरतो, आपण चहा, कॉफी किंवा गोड पदार्थ, शिरा, गुलाबजाम, असे जे काही स्वीट बनवण्यासाठी आपण जी पांढरी साखर वापरतो, तर ती पांढरी साखर कशी आपल्या आरोग्यासाठी चांगली नाहीये याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. जेव्हा जास्त प्रमाणात आपण ती घेतो तर तेव्हा आपल्या आरोग्यावर त्याचे काय वाईट परिणाम होतात हे सुद्धा आपण स्लाइड बाय स्लाइड बघणार आहोत. आता ही जी रिफाईंड शुगर आहे, पांढरी साखर आपली, ज्याला आपण साखर म्हणतो प्रॉपरली, तर ती आपली घरातली बरणीतली साखर, त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. 50% ग्लुकोज आहे आणि 50% फ्रुक्टोज आहे. आता याच्यामध्ये बाकी काहीच नाही, फायबर नाही, विटॅमिन्स नाही, कुठले मिनरल्स नाही, प्रोटीन नाही त्या साखरेमध्ये, बाकी कुठलेही आपल्याला त्यामध्ये कंपोनंट्स भेटणार नाहीत की जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत. न्यूट्रिएंट्स कुठलेही भेटणार नाही त्याच्यामध्ये, फक्त फक्त आणि फक्त ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आहे. आता जेव्हा आपण त्यापासून बनवलेला पदार्थ घेतो, उदाहरणार्थ चहा असेल किंवा कुठलं स्वीट असेल, पेढा असेल, चॉकलेट असेल, तर ते जेव्हा आपण घेतो तर तेव्हा आपल्या ब्लड मध्ये शुगर रिलीज होते. जेव्हा आपण कोणताही पदार्थ खातो तर ते डायरेक्ट आपल्या ब्लड मध्ये शुगर ग्लुकोज रिलीज होत असतं. आणि जेव्हा ग्लुकोज रिलीज होतं तर तेव्हा आपलं इन्सुलिन सिक्रिट होतं आणि मग पुढची प्रोसेस सुरू होते. आवश्यक ते आपल्या सेल्स पर्यंत जातं, बाकीचं जे आहे ते आपलं लिव्हरकडे जातं. परंतु फ्रुक्टोजच्या स्वरूपामधलं जी शुगर आहे तर ती का चांगली नाहीये, तर ती डायरेक्ट ब्लड मधून डायरेक्ट ती आपल्या लिव्हरकडे जाते, ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये साठवली जाते. कारण बॉडीचं मेकॅनिझमच असं आहे, फ्रुक्टोजच्या स्वरूपातली शुगर आपली बॉडी वापरू शकत नाही, त्यामुळे ती डायरेक्ट लिव्हरकडे जाते, लिव्हरमध्ये ती साठवली जाते, त्याचं ग्लायकोजन बनतं आणि काही काळानंतर जे
जेव्हा आपण ग्लायकोजनचा काहीच उपयोग होत नाही, तर तेव्हा ते डायरेक्टली फॅट बनतं. आणि हेच कारण आहे की जे शुगरी पदार्थ जास्त गोड खाणाऱ्या लोकांचं जे वजन वाढण्यामागचं जे कारण आहे, तर हीच फ्रुक्टोज शुगर आहे, की जी अजिबातच आपल्या शरीरासाठी वापरली जात नाही आणि ती 50% असते आपल्या पांढऱ्या साखरेमध्ये. त्याचबरोबर हा येस, दुसरी गोष्ट आहे गोड खाण्याचं आपल्याला जे क्रेविंग होत असली किंवा आपल्याला ऍडिक्शन होतं एखाद्याचं, ते चहा सुटत नाही म्हणतो आपण. चहामध्ये काय आहे? साखर आहे. जेव्हा आपण चहा घेतो, चहा किंवा कोणताही गोड पदार्थ, तुमची आईस्क्रीम असेल, काही काही गोड पदार्थ आपण जेव्हा घेतो, तर तेव्हा पहिली प्रोसेस तर होते की पहिला संदेश जातो आपल्या पॅनक्रियाजला की इन्सुलिन रिलीज करा, कारण आता ग्लुकोज आलेला आहे. त्यामुळं पहिला ते होतं, इन्सुलिन रिलीज होतं शरीरामध्ये. आणि त्यानंतर दुसरा संदेश जो आहे, तर तो आपल्या ब्रेनला जात असतो की आता डोपामाइन रिलीज होत असतो जेव्हा आपण गोड पदार्थ खातो. आणि डोपामाइन जे आहे तर ते एक आपल्याला छान गुड फिलिंग देत असतं की फार भारी वाटतं. डोपामाइन जेव्हा आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतं खूप भारी वाटतं. आणि हेच होत असतं जेव्हा कुठलाही गोड पदार्थ आपण खातो, तर तेव्हा आपल्या मेंदूच्या सेंटर मधून डोपामाइन सुद्धा रिलीज होत असतं. आणि म्हणून आपली ही जी सवय आहे ती लवकर सुटायला तयार देत नाही. चहाची सवय असेल किंवा कोणताही गोड पदार्थ खाण्याची जी सवय असेल, गोड खाण्याची जी इच्छा आपल्याला सारखी सारखी होत असते की हे खाल्ल्यानंतर भारी वाटतं. असं कोण आहे की कोणालाच गोड आवडत नाही? असं नाही ना कोणी, की गोड अजिबातच आवडत नाही. तर हे होत असतं, डोपामाइन आपल्या मेंदूच्या सेंटर मधून रिलीज होत असतं, म्हणून आपल्याला गोड खाण्याची जी आपली सवय आहे ती लागते. आणि शुगरची जी क्रेविंग आहे किंवा साखरेचे पदार्थ खाण्याची जी सवय आहे, तर त्याचं एक ऍडिक्शन सुद्धा त्यामुळेच निर्माण होत असतं की डोपामाइन हेच त्याचं कारण असतं. आणि हे ऍडिक्शन एवढं भयानक असू शकतं की कोकेन आणि हेरोईनचे जे ऍडिक्शन आहे, ते व्यसन आहे, इतकं भयानक हे साखरेचं व्यसन आपल्याला लागू शकतं. आणि हेच कारण आहे, तुम्ही ऑब्झर्व करा की खूप लोकांना हे सोडवत नाही गोड पदार्थ. तर त्याचं कारणच ते आहे की त्यांना ते ऍडिक्शन लागलेलं असतं. आता असे घरातले आपले जे चहा कॉफी किंवा हे बाकीच्या घरातल्या बनवलेल्या पदार्थांच्या व्यतिरिक्त अजून असे कुठले पदार्थ आहेत की ज्यामध्ये शुगर जास्त प्रमाणामध्ये असते? बिस्किट आणि बेकरी आयटम्स यामध्ये सुद्धा शुगर जास्त प्रमाणात असते. ब्रेड मध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. टोमॅटो केचप मध्ये सुद्धा शुगर भरपूर वापरलेली असते, कारण ते टिकवायचं असतं त्यांना 6 6 महिन्यापर्यंत. त्यामुळे शुगर त्यामध्ये वापरलेली असते. चॉकलेट्स अर्थात त्याशिवाय चॉकलेट बनू शकत नाही, त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शुगर असते. आपली मिठाई असते त्यामध्येही शुगर खूप असते. जाम्स जे आहेत, फ्रूट जाम्स, अगदी आपण शौकाने घेतो की फ्रुट्स पासून बनवलेले जाम्स आहेत आणि ते हेल्दी आहेत, परंतु यामध्ये अति प्रमाणात शुगर वापरलेली असते. आणि त्यासोबत अजूनही खूप सारे इन्ग्रेडियंट्स असतात की जे आपल्या आरोग्यासाठी घातक असतात. त्याच्यानंतर जे पॅकेज्ड स्नॅक्स आपण पॅकेटमध्ये घेतो त्यामध्ये सुद्धा हिडन स्वरूपामध्ये शुगर वापरलेली असते. आणि स्पोर्ट्स ड्रिंक्स मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात साखर वापरलेली असते. आणि सॉफ्ट ड्रिंक्सचं तर विचारूच नका, त्यामध्ये अति प्रमाणात साखर असते. त्यामुळे हे जे पदार्थ आहेत ते शक्यतो कमी करायचे, टाळायचे. आपल्या घरात कोणी जास्त हे घेत असेल तर त्यांना थोडंसं अवेअर करायचं. त्याऐवजी फळं खाण्याची त्यांना सवय लावा. येस. आता शुगर, साखर का खायची नाही, तर त्याचे काय बॅड इफेक्ट्स आहेत? आणि आपण जे बोलतो आहोत ते आर्टिफिशियल शुगर, जी प्रोसेस्ड शुगर आहे पांढरी, त्याबद्दल बोलत आहोत. ती का खायची नाही? तर त्यामध्ये एमटी कॅलरीज आहे की त्यामध्ये अजिबात कुठलेही न्यूट्रिएंट्स नाहीये, कुठलेही विटॅमिन्स वगैरे त्यातून आपल्याला मिळत नाहीये. त्यामुळे त्या एमटी कॅलरीज आपण त्याला म्हणतो. आणि त्यामुळे ते फास्ट मध्ये ते आपलं फास्ट मध्ये ते आपल्या रक्तामधून शोषल्या जातं आणि आपली जी शुगर आहे, ती ग्लुकोजची लेवल आहे ती स्पाइक होते. नंतर थोड्या वेळाने इन्सुलिनच्या माध्यमातून ती काढून घेतल्या जाते आणि पुन्हा आपल्याला एक क्रॅश फिलिंग येतं की बाबा आता थकल्यासारखं वाटतं. पुन्हा थोड्या वेळाने आपल्याला काहीतरी गोड खायची इच्छा होते, किंवा काहीतरी खायची इच्छा होती, मग आपण जंक फूड कडे वळतो किंवा हेल्दी गोष्टी आपल्याला मग ते नाही खाव्या वाटत, की मग ज्याच्यातून आपल्याला जास्त प्रमाणामध्ये शुगर मिळणार आहे अशाच गोष्टींकडे आपण वळतो. आणि या पद्धतीने पुन्हा चहा कॉफी घेतली जाते, बिस्किट घेतलं जातं किंवा असं या पद्धतीने ती क्रेविंगची जी सायकल आहे ती चालू राहते. पुन्हा ते घेतल्यानंतर पुन्हा 1 तासाने आपल्याला भूक लागणार, भूक लागल्यासारखं होणार, पुन्हा आपण काहीतरी तसंच काहीतरी घेणार. तर ही जी फिलिंग आहे, तर त्यामुळं आपली क्रेविंग जी आहे ती पण वाढत जाते. येस. त्याचबरोबर डिप्रेशन आणि एन्झायटी सारख्या आजार सुद्धा आपल्याला यातून होऊ शकतात, कारण सारखी सारखी शुगरची क्रेविंग जर आपल्याला होत असेल, पुन्हा तो आपला मूड पुन्हा डाऊन होत जाणार, एनर्जी डाऊन होणार, पुन्हा आपण गोड खाणार.
यातून आपल्याला डिप्रेशन किंवा एन्झायटी सुद्धा होऊ शकते. एक्सेसिव्ह शुगर जे आहे, जास्त प्रमाणात जेव्हा एखाद्याला साखरेचे पदार्थ खायची सवय लागलेली असेल, तर तेवढी ती साखर काही आपल्या शरीरामध्ये वापरली जात नाही, आणि मग ही जास्तीची साखर कुठे जाणार? लिव्हरकडे जाणार, तिथं ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवली जाणार. तिथून मग पुन्हा ती जर आपण वापरलीच नाही, आपण कधीच एक्सरसाइज केली नाही, आपली सेडेंटरी लाईफस्टाईल असेल, आपल्या बॉडीची मुवमेंट होत नसेल, तर ते ग्लायकोजन कधीच आपल्या शरीरामधून वापरलं जाणार नाही, आणि ते कालांतराने फॅटच्या स्वरूपामध्ये साठवलं जाणार, आणि मग ते आपल्याला दिसणार की आपलं बेली फॅट वाढतंय, आपलं थाईजवरच्या फॅट वाढतंय, किंवा संपूर्ण शरीरावरचं आपलं फॅट वाढतंय. तर हे एक महत्वाचं कारण आहे ओबिसिटी वाढण्यास, फॅट वाढण्यास. त्याचबरोबर पॅनक्रियाज आणि लिव्हर पण लोड येतो, कारण मी सांगितलंय की ते इन्सुलिन जे सिक्रिट होतं ते पॅनक्रियाज कडून सिक्रिट होत असतं, आणि वरचे वर मग पॅनक्रियाजला ते काम करावं लागतं. जेव्हा जेव्हा आपण गोड पदार्थ खातो, तेव्हा तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये पॅनक्रियाजला इन्सुलिन सिक्रिट करावं लागतं, आणि जे जास्तीचं शुगर जी आहे तर ती आपल्या लिव्हरकडे साठवली जाते, आणि मग त्यातूनच परत लिव्हरचे डिसीजेस आपल्याला होऊ शकतात. त्याचबरोबर टाईप 2 डायबिटीज जो आहे, की जो की मोठ्या माणसांना होतो, 30-40च्या नंतर हे प्रमाण खूप जास्त प्रमाणात पाहायला भेटतंय. तर ते टाईप 2 डायबिटीसचं कारण सुद्धा हेच असू शकतं, आणि फॅट वाढल्यामुळं हार्ट डिसीजेस सुद्धा आपल्याला येऊ शकतात. त्याचबरोबर आपल्या इम्युन सिस्टीमवर सुद्धा ते परिणाम करतं, आणि जेव्हा आपण साखरेचा इंटेक आपला जास्त असतो आपल्या आहारामध्ये, तर तेव्हा क्रोमियम हा एक असं अगदी सूक्ष्म प्रमाणात लागणारा घटक आहे आपल्या शरीराला. तर तो जो घटक आहे, तर तो आपली बॉडी ऑब्झर्व करू शकत नाही. त्यामुळं क्रोमियमची डिफिशियन्सी आपल्या शरीरामध्ये निर्माण होती, की जी आपल्या आरोग्यावर अजून वाईट परिणाम करत असते. त्याचबरोबर आता पुढचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा, लक्षपूर्वक ऐका. आपलं जे एजिंग आहे ते पण यामुळे वाढतं, म्हणजे आपलं वय वाढतं याच्याने. चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे यायला लागतात जेव्हा आपण जास्त प्रमाणात आपल्याला साखरेचे पदार्थ खायची सवय असेल, गोड पदार्थ खायची सवय असेल, तर त्यामुळं सुरकुत्या आपल्या चेहऱ्यावरच्या वाढत असतात. आणि आपण बघतो की लहान मुलांना जर चॉकलेट खायची जास्त सवय असते, आपण म्हणतो ना मुलांना की जास्त चॉकलेट खाऊ नको, दात किडतील, तर हे तेच कारण आहे की साखरेमुळं दातांचं सुद्धा नुकसान होतं, आणि तुमच्या ज्या हिरड्या आहेत तर त्यांचे सुद्धा आजार आपल्याला होऊ शकतात. त्याचबरोबर साखरेचे पदार्थांचा जास्त इंटेक आपल्या आहारामध्ये असेल, तर आपल्याला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन B12, त्याचबरोबर कॅल्शियमची डिफिशियन्सी सुद्धा निर्माण होऊ शकते, कारण ही जी साखर आहे तर ती हे काही विटॅमिन्स आहे, कॅल्शियम आहे, त्याच्या अब्झॉर्प्शन मध्ये अडथळा निर्माण करत असते. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे स्किनवर सुद्धा आपल्या परिणाम होतो. तेव्हा तुम्हाला जास्त सारखं सारखं गोड पदार्थ आपण खातोय, सारखी सारखी साखर इंटेक आपल्या शरीरात होते, तर अशा वेळी स्किनचे इश्यूज सुद्धा आपल्याला निर्माण होऊ शकतात. तर ऑइल जे आहे, स्किन कडून जास्त प्रमाणामध्ये ऑइल सिक्रेट केलं जातं. ऑइल जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट होतं आपल्या स्किनवर, आणि त्याचमुळे आपल्याला पिंपल्स, ऍक्नेचे सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात. येस, आता ही जी बॉटल दिसत आहात सगळ्यांच्या परिचयाची असेल, कोका कोला. अगदी जाहिरात नेहमीच आपण बघत असतो की कोका कोला पिल्यानंतर केवढी एनर्जी येते वगैरे काय काय, पण तो त्यांचा मार्केटिंग फंडा आहे. उलट त्यातून खूप सारे आपल्याला प्रॉब्लेम निर्माण होत असतात. 600 मिली कोको कोला मध्ये 63 ग्रॅम साखर असते. म्हणजे आपण जर एका वेळी 300 मिली जर आपण एका ग्लास मध्ये घेतलं, तर त्याच्यामधून आपल्याला 30 ग्रॅम पर्यंत साखर जाते, की जी खूप ओव्हरडोस आहे तो आपल्या शरीरासाठी. एका दिवसाच्या आपल्या इंटेक साठी खूप मोठा ओव्हरडोस आहे. त्याचबरोबर डेअरी मिल्कचं जे 45 ग्रॅमचं चॉकलेट आहे, त्यामधून 25 ग्रॅम साखर जाते. म्हणजे एवढे भयानक प्रमाणामध्ये साखर या पदार्थांमध्ये, एक 2-3च पदार्थ घेतले की ज्यामधून आपल्याला साखर जाते. असे खूप सारे पदार्थ आहे की ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साखर आहे. चोकोज जे आहे, आपण मुलांना अगदी हेल्दी म्हणून 30 ग्रॅम चोकोज मधून सुद्धा 9 ग्रॅम साखर जाते त्यात. येस, आता बरेच लोक काय आता फंडे वापरतात, आणि त्यांच्यावर असं बिंबवलं जातं की ठीक आहे, तुम्हाला आता डायबिटीज झालाय, तुम्हाला साखर नाही खायची आहे, किंवा एखाद्याची ओबिसिटी वाढत आहे, तर तो साखर बंद करतो, पण साखरेच्या जागेवर गोड असणारे काही छोट्या गोळ्या किंवा पावडर मिळत असते बघा, शुगर फ्रीच्या गोळ्या वगैरे असतात. मला कुठलं नाव घ्यायचं नाही कुठल्या कंपनीचं, परंतु ते जे आहे ते
रिअल साखरपेक्षा जास्त स्वीट असू शकतो, परंतु त्यामधले जे केमिकल्स आहे त्यामुळे सुद्धा आपण ऍडिक्टिव्ह होतो त्याच्यात. आणि त्याचबरोबर सगळ्यात भयानक म्हणजे त्याच्यामुळे कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. बऱ्याच बऱ्याच लोकांना डॉक्टर सुद्धा सजेस्ट करतात की तुम्ही चहामध्ये त्या गोळ्या टाकून घ्या, किंवा ती पावडर, शुगर फ्रीची पावडर असते ती टाकून घ्या, परंतु ती सुद्धा खूप घातक आहे. त्यामुळं आपण आपल्याला एक गोड चवीची जर आपल्याला सॅटिस्फॅक्शन आहे ते जरी त्यातून मिळत असलं, तरी जास्त काळ आपण ते वापर केला त्याचा, तर त्याचा आपल्या शरीरावर बॅड इफेक्ट होतो. त्यामुळं ते सुद्धा आपण टाळायचंय. आता आपण लास्ट आपला जो पार्ट आहे त्याच्याकडे आलेलो आहोत. आता सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो, साखर कशी बंद करायची. प्रत्येकालाच आवडतं, अगदी मलाही आवडतं, परंतु साखरेचे पदार्थ खाताना किंवा जास्त गोड मिठाई वगैरे खाताना एक टिप्स मी देऊ शकते की उपाशीपोटी तुम्ही ते खाऊ नका. जेव्हा तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये जेवण जेवण करता, त्यामध्ये फायबर वगैरे भरपूर असतं, तर अशा वेळी तुम्ही जेवणाच्या शेवटी स्वीट डिश म्हणून थोडंसं घ्यायला हरकत नाही. पण जेव्हा तुम्हाला खायचं तेव्हा भरल्या पोटी खा तुम्ही. उपाशी पोटी तुम्ही स्वीट कुठलंही खाऊ नका, कारण ते जास्त प्रमाणात आपल्याला घातक असतं. अचानक आपली शुगर स्पाइक होते आणि तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मग ती सायकल सुरू होते. त्यामुळं जरी साखरेचे पदार्थ खायचे झाले तरी जेव्हा आपण प्रॉपर जेवण करू, सगळं प्रोटीन फायबर आपल्या जेवणामध्ये सगळं योग्य प्रमाणात असेल, त्यानंतर तुम्ही शेवटला थोडस त्याचा आनंद घेऊ शकता. आता का शुगर, आपल्या आहारातली शुगर टाळायची, तर मग आपण काय करू शकतो, सोल्युशन द्यायला पाहिजे ना. तर आपल्या आपण रोज जे काही खातो पितो त्यामध्ये हे बघायचंय की हाय शुगरवाले कोणते पदार्थ आपल्या आहारामध्ये आहेत ते एकदा आयडेंटिफाय करायचे, ओळखायचे की याच्यामधून आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात शुगर मिळते, तर ते आपण अवॉइड करायचंय. जेव्हा जर समजा तुम्हाला कोल्ड्रिंक्स वगैरे पिण्याची सवय असेल, तर बघा त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण किती आहे. त्यामुळे शक्यतो कोल्ड्रिंक्स वगैरे अवॉइडच करायचे. त्याचबरोबर इतर जे काही पदार्थ जे तुम्ही रोजच्या आहारात घेताय, तर ते सुद्धा तुम्ही बघायचंय आणि असे पदार्थ आपण अवॉइड करायचे. गोड खाण्याची इच्छा तर प्रत्येकालाच होत असते, मग त्याला अल्टरनेटिव्ह काय, जेव्हा आपल्याला खूप गोड खायची इच्छा होतीये, तर जास्त शुगर असलेले जास्त गोड पदार्थ, गोड असे फळं आपण खाऊ शकतो. म्हणजे साखरेपासून बनवलेल्या मिठाईपेक्षा तुम्ही एखादा आंबा खाल्ला, किंवा चिक्कू जे खूप गोड असतात, द्राक्ष, असे जर पदार्थ खाऊन आपली जी गोडाची जी हे आहे, क्रेविंग आहे, तर ती आपण त्याच्यावर भागवू शकतो. त्याचबरोबर खजूर आहे, गुळ आहे. गुळ पण ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेला आहे की नाही तो बघायचा आहे, कारण तो पांढरा गुळ जो येतो त्याच्यामध्ये खूप सारे केमिकल्स असतात. त्यामुळे पांढरा गुळ गुळ अवॉइड करायचा आहे. ऑर्गॅनिक पद्धतीने जर आपल्याला मिळाला तर तो आपण युज करायचा आहे. त्याचबरोबर अंजीर आहे, त्यामध्ये सुद्धा स्वीटनेस भरपूर असतो. त्याचबरोबर मनुके आहेत, मनुक्यामधून सुद्धा आपल्याला ती गोडाची जी आपली भूक आहे ती भागू शकते. किंवा डेट्स वगैरे वापरून आपण लाडू सुद्धा बनवू शकतो. बऱ्याच मिठायांमध्ये आता डेट्स वगैरे वापरून, साखरेऐवजी डेट्स वापरून ती गोडाची जी कमतरता आहे ती तिथे पूर्ण केल्या जाते. त्याचबरोबर आणि मी सांगितलंय की असं कुणीच नाही की साखर सोडा म्हटल्याने कम्प्लीट साखर कुणाची सुटते असं नाही, परंतु मॉडरेशन इज की, किती खायची, कधी खायची हे ठरवून खा. म्हणजे सगळ्यात महत्वाचं तर जास्तीत जास्त अवॉइड करा. जेव्हा तुम्हाला खूपच इच्छा होती तर तेव्हा ते प्रमाणामध्ये खाणं गरजेचं. तर यस, आज एवढंच होतं माझ्याकडून. थँक्यू सो मच. आपण सर्वांनी ऐकून घेतलं. जवळपास 30 पार्टिसिपंट शेवटपर्यंत ऐकत होते. येस, थँक्यू सो मच.